लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी मुंबईमध्ये दाखल झालेले असून ते भिवंडीच्या दिशेने रवाना झालेले आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मानहानी प्रकरणी भिवंडी न्यायालयातील सुनावणीला लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत। 2014च्या सार्वत्रिक निवडणूक काळामध्ये भिवंडी तालुक्यातील सोनाळेमध्ये राहुल गांधींची प्रचार सभा पार पडली आणि त्यावेळी भाषणामध्ये राहुल गांधी यांनी महात्मा गांधींच्या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचं विधान केलं होतं। और आज राहुल जी का आने का मुख्य कारण ऐसा है कि हमने हर क्रिमिनल केस में श्योरिटी होल्डर होना जरूरी है। लेकिन आपको रिसेंटली मालूम होगा कि ऑनरेबल शिवराज पाटिल चाकूरकर साहब उनका अभी रिसेंटली देहांत हो गया है और उस वजह से क्रिमिनल केस में श्योरिटी होल्डर का होना जरूरी है। इसलिए हम आज महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के हर्षवर्धन सकपाल साहब उनका श्योरिटी पेपर्स हम केस में लगा रहे हैं और वो श्योरिटी होने वाले हैं राहुल जी के लिए। और इसके लिए राहुल जी का आना इसलिए ज़रूरी है कि उनको बॉन्ड भी एग्जीक्यूट करना है। श्योरिटी के साथ साथ उनको उनका पर्सनल बॉन्ड भी देना है कोर्ट में। इसके लिए आज उनका आना ज़रूरी है। इसके लिए आज वो न्यायालय के आदेश अनुसार आज भिवंडी अदालत में पेश हो रहे हैं और हमको भारत के जुडिशियल सिस्टम पर पूर्ण विश्वास है। मानहानीची केस आहे 2014ची। हा जो मॅटर आहे हा प्रायव्हेट क्रिमिनल कंप्लेंट आहे, पाठवड मॅटर आहे। चौकशी अधिकारी अशोक सायकर यांची उलट तपासणी नेमलेली आहे, परंतु आज त्यांची उलट तपासणी होणार नाही। कारण का आज आम्ही या केसमध्ये आम्ही 2014 साली माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांचा जामिनाचे पेपर्स दिलेले होते, परंतु आता रिसेंटली त्यांचा देहांत झाला आणि त्यामुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार नवीन जामीन देणं जरूरी आहे। आणि त्यामुळे आम्ही आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सकपाल साहेब हर्षवर्धन सकपाल साहेब यांचा आम्ही जामिनाचे पेपर्स देत आहोत। आणि राहुलजींना येणं यासाठी जरूरी आहे की त्यांना त्या श्युअरिटी बॉन्डवर त्यांचा पर्सनल बॉन्ड पण देणं गरजेचं आहे। त्यामुळे ते न्यायालयाच्या आदेशानुसार आज कोर्टामध्ये हजर राहत आहे आणि आम्हाला ज्युडिशियल सिस्टमवर पूर्ण विश्वास आहे। आज जे तपासिक अधिकारी आहे, चौकशी अधिकारी 202 सीआरपीसी प्रमाणे ही क्रिमिनल केस चौकशीला निजामपुरा पोलीस स्टेशनला गेलेली होती त्यावेळेला 2014ला आणि त्यामुळे त्यांची उलट तपासणी आज होणे आहे। परंतु आज आम्ही या जामिनाची प्रक्रिया पूर्ण करू आणि पुढच्या तारखेला त्यांची उलट तपासणी करू। तर लोकसभा निवडणुकीमध्ये 2014 मध्ये भिवंडीतील प्रचार सभेमध्ये राहुल गांधी यांनी आरएसएस संदर्भामध्ये जे विधान केलेलं होतं त्या संदर्भात आज सुनावणीसाठी या ठिकाणी ते आलेले आहेत आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्यासोबत जोडले गेलेत। गोविंद, नवे जामीनदार कोण असणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती। काही वेळापूर्वीच राहुल गांधींच्या वकिलांनी सांगितलेलं आहे की हर्षवर्धन सकपाळ या प्रकरणामध्ये नवीन जामीनदार असणार आहेत। नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी शिवराज सिंग पाटील चाकूरकर यांचं निधन झाल्यानंतर नवीन जामीनदार कोण आणि कुणाला जामीनदार म्हणून उभं केलं जाणार याची जी उत्सुकता होते त्याबाबतचा जो खुलासा आहे तो वकिलांनी केल्याचं पाहायला मिळतं। आणि महाराष्ट्र राज्याचे जे काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन सकपाळ हे नवीन जामीनदार असतील आणि तशा पद्धतीचं त्यांचं जामीनपत्र जे आहे ते आज न्यायालयात सादर केलं जाईल। त्याच वेळेला दुसरी म्हणजे राहुल गांधी जे आहेत, राहुल गांधीकडूनही एक बेल बॉन्ड जो आहे तो न्यायालयात दिला जाईल केव्हा जामीनदार असतील याबाबतचा। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सगळी जी न्यायालयीन प्रक्रिया जी आहे साधारणतः 11च्या दरम्यान भिवंडी न्यायालयात सुरू होईल। राहुल गांधी विमानानं एअरपोर्टला पोहोचलेले आहेत। बाय रोड जे आहेत ते भिवंडीच्या दिशेनं निघालेले आहेत। 10:30 ते 11:15च्या दरम्यान राहुल गांधी सुद्धा भिवंडी न्यायालयात पोहोचतील अशी शक्यता आहे आणि 11 वाजता न्यायालयाचं कामकाज जे आहे ते सुरू होईल आणि त्यानंतर न्यायालयासमोर या सगळी जी कागदपत्र आहेत ते सुपूर्द केले जातील नवीन जामीनदारासंदर्भात। नक्कीच गोविंद, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर नवीन जामीनदारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। हर्षवर्धन सकपाळ हे नवीन जामीनदार असणार आहेत। कोर्टामध्ये नवीन जामीनदार सादर केले जाणार आहे। या संदर्भात बॉन्ड देखील सादर केला जाईल आणि याच कामाकरता राहुल गांधी हे भिवंडीमध्ये पोहोचणार आहेत।